समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असल्याचं त्यांनी सांगितलंय। व्हिडिओमुळे ना माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। ज्यावेळी व्हिडिओ बनवला त्यावेळी त्या ठिकाणी कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्याला आता पेट्रोल पंप मालकाने कामावरून काढून टाकल्याची गंभीर प्रकार समोर आलाय। आता त्याने कारण नसताना मला कामावरून काढून टाकलेलं आहे। नमस्कार, मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहतात आरके न्यूज मराठी। शिर्डी शहराचे नाव घेत एका व्यक्तीने पेट्रोल पंपावर होत असलेल्या प्रकाराबाबत व्हिडिओ बनवत समाज माध्यमात पोस्ट केला होता आणि तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्या व्हायरल व्हिडिओ बाबत पेट्रोल पंप मालकाला त्यांची बाजू मांडण्यासाठी आम्ही विनंती केली तेव्हा त्या मालकाने म्हटलं की मला त्या व्हायरल व्हिडिओबाबत काहीही बोलायचं नाही। परंतु आता पेट्रोल पंप मालकाने त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय, गंभीर बाब समोर आली आहे। त्या कर्मचाऱ्याने सांगितलं असून त्या पेट्रोल पंप मालकाविरुद्ध तक्रार देखील देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आता मी त्यांच्याबद्दल त्याविषयी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणारच आहे। कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याने कर्मचारी मानसिक तणावाखाली आलाय, तर माझी कसलीही चूक नसताना मला कामावरून काढून टाकलं असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि मला स्पष्ट शब्दात सांगितलंय की एकही रुपया मिळणार नाही असं त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं। बघूया त्या कर्मचाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं ते। परंतु पंप मालकाने अशा प्रकारे कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकणं योग्य आहे का? मला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। माझं नाव मच्छिंद्र भाऊसाहेब लोकने, मी आरजे फ्युल्सवर सेल्समन म्हणून काम करतोय। ज्यावेळेस तो व्हिडिओ त्या माणसाने काढला त्यावेळेस मीच त्याला डिझेल टाकलं होतं। टाकल्यानंतर त्यांना बिल वगैरे सगळं दिलं होतं। त्याच्यानंतर ते अर्ध्या तासांनी पंपात आले। ते म्हटले आम्हाला डाऊट आलेला आहे का आम्हाला डिझेल कमी भेटलेलं आहे। मी त्यांना परत बिल काढून दिलं, म्हणलं हे बघा मशीनमध्ये किती आहे ते पण त्यांना दाखवलं, पण ते ऐकायलाच तयार नव्हते। त्यांनी ते बघितलं आणि ते म्हणे तुमच्या याच्यात काहीतरी गफळा आहे मापामध्ये। म्हटलं माप गफळा वगैरे काही नाहीये, तुम्ही चेक करून घेऊ शकता। त्यांना म्हटलं मी तुम्हाला 5 लिटर चेक करून देतो, ते चेक केलेलं डिझेल तुम्ही तुमच्या गाडीमध्ये टाकणार का? ते म्हटले बीपीसीएलचा असा नेम आहे का तुम्ही डिझेल चेक करून दिल्यानंतर आमच्याच गाडीत टाकायचं। मी त्यांना म्हटलं तुमची गाडी जर पॉइंटला असती तर आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारला नसता, तुमची गाडी दुसरीकडे आहे। आता तुम्ही कुठूनही कोणी येईन आणि सांगन का आम्हाला चेक करून द्या, मग आम्ही कसं चेक करून देणार? त्याच्यासाठी मी त्यांना म्हटलं 5 लिटर काढून देतो तुम्हाला, ते तुमच्या गाडीत तुम्ही टाकणार का? त्यांनी त्याला नकार दिला। त्याच्यानंतर मी त्यांनाही म्हटलं तुम्हाला एवढी शंका आहे तर आपण 1 लिटरच्या बाटलीमध्ये माप चेक करून देऊ शकतो, त्याच्यात तुम्हाला लगेच कळन त्याच्यात कमी आहे का जादा आहे। त्यांनी त्यांच्या प्रकारे कसा व्हिडिओ तयार केला त्या पद्धतीने त्यांनी तो व्हायरल करून दिला आणि मी 2 दिवस ड्युटी केली आणि आजचा 3रा दिवस आहे। आज सकाळी कामावर आल्यानंतर मालकांनी मला स्पष्टपणे सांगितलं तुमच्यामुळे आम्हाला खूप त्रास झालेला आहे, कंपनीने आम्हाला दंड दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही काम करू नका, याच्यामुळे तुमच्यामुळे आम्हाला इथं त्रास झालेला आहे, तुम्ही काम करू नका। आणि त्यांनी आमच्याकडून ब्लँक चेक घेतलेला आहे। ज्यावेळेस आम्ही ड्युटीला तिथं जॉईन झालो त्यांनी आम्ही ज्यावेळेस कामासाठी गेलेलो आहे त्यांनी आमच्या तिथून आहे ना लेखी स्वरूपात घेतलेलं आहे। पंपात तुमच्यावर समजा त्याची जबाबदारी असते आमच्यावर, कमी जर पैसे जर पडले ते त्याला तुम्ही जबाबदार, त्याच्यासाठी त्यांनी आमच्याकडून कोरा चेक घेतलेला आहे। माझ्याकडून महाराष्ट्र बँकेचा कोरा चेक घेतलेला आहे आणि आता त्यांचं म्हणणं आहे 1 तारखे मी त्यांना माझ्या चेकचे कोरा चेक, आता त्यांनी मला कामावरून काढून टाकलं। मी त्यांना म्हटलं मला माझा कोरा चेक आणि माझे डॉक्युमेंट देऊन टाका। ते म्हणे 1 तारखेपर्यंत तुम्ही थांबा, अजून काय कंप्लेंट येतील, काय आमच्या पंपाची काय नुकसान भरपाई की आहे ते आम्ही बघू आणि त्या चेकवर लिहून देऊ, काय पैसे होतील ते तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून ते वजा होतील। आता मला एक सांगा, आम्हाला पगार किती आहे तिथं? 10,000 रुपये महिना आणि तिथं दररोज लाखो रुपयाचा सेल आहे। त्यानुसार तिथं एक तर सिक्युरिटी नाही, पंप 24 तास चालू असतो,
कोण कशा प्रकारे व्यक्ती आहे त्या. आता मला तिथं असा अनुभव आलेला आहे, कोणी रात्रीच्या वेळेस 2-2:30 वाजता येऊन 4,000 रुपयाचं डिझेल टाकतं. तो म्हणतो माझ्याकडे कॅश नाहीये, 10 मिनिटं थांबा, अमुक थांबा, तमुक थांबा. आणि त्या गडबडीत तो 4,000 रुपये न देता निघून गेलेले असे अनेक व्यक्ती. म्हणजे ते आम्ही पगारातून आमचे पैसे कट केलेले. आणि ते मालकांना पण माहिती आहे का, त्यांनी बघितलेले सीसीटीव्ही फुटेज बघितलेले, या गाडीवाल्यांनी पेमेंट दिलेलं नाही, पण तरीही त्यांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. कारण की का, ते म्हणतात त्याच्यात गाडी नंबर दिसत नाही, अमुक दिसत नाही, तमुक दिसत नाही, तुम्ही तुमच्या पर्सनलवर घेतली असन, अमुक घेतली असन, तमुक घेतली असन, किंवा तुमची पहिली उधारी असन म्हणून तो निघून गेला. असा त्यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्याबद्दल ते आमच्या पगारातून त्यांनी पैसे ते कट करून घेतलेले आणि ते आमच्या नावावर टाकलेले. आता माझा चेक त्यांनी घेतलेला आहे आणि आता मला काम सोडताना त्यांनी सांगितलेलं आहे का जो काय असन दंड, हा ते व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तिने असं सांगितलेलं आहे का जे काय होईन अजून ते तुमच्या नावावर टाकल्या जाईल आणि तुम्ही ते 1 तारखेच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे ठेवणं गरजेचं आहे, नाही तर तुमच्यावर कारवाई होईल. आता मी त्यांच्याबद्दल त्याविषयी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणारच आहे. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे का जे रक्कम आहे ती तुम्ही आज जमा करा, किंवा तुमच्याकडे आज कॅश स्वरूपात पैसे नाही तर 1 तारखेनंतर तुमचा जो कोरा चेक घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही रक्कम टाकून आमची पैसे जमा करू. कंपनीने माझ्या दृष्टीने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. आता त्याने कारण नसताना मला कामावून काढून टाकलेलं आहे. मी त्याबद्दलही त्यांना विचारलं मला कामावून काढून का टाकलं, तर त्यांचं म्हणणं असं आहे का त्या व्हिडिओमुळं आमचं असं झालेलं आहे. पण तो व्हिडिओ चुकीचा बनवला गेलेला आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. कारण की मी त्या माणसाला समोर सांगितलेलं आहे का तुम्ही चेक करून घ्या. त्यांची जर गाडी पॉइंटला असती तर मी जागीच चेक करून दिलं असतं, पण त्यांची गाडी तिथं नसल्यामुळे मी त्यांना काय म्हटलं, हे मी तुम्हाला 5 लिटर माप चेक करून देतो, तुम्ही तुमच्या गाडीत टाकणार का. त्यांनी मला वेगळ्या प्रकारचं उत्तर दिलं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे त्या व्हिडिओमध्ये का तिथले कामगार आमच्याशी उद्धटपणाने वागले. मग जरी उद्धटपणाने जर वागले असन तर तो उद्धटपणाचा पण त्यांनी व्हिडिओ व्हायरल करायला पाहिजे होता. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्हिडिओ बनवून तो पाठवला, त्याच्यात आमची काही चुकी नाही. त्यांनी समोरून ते जे व्हिडिओ काढलेले आणि आपण जे टाकतोय, ज्यावेळेस त्यांच्या व्हिडिओमध्ये ती गाडी दिसती ती पेट्रोल गाडी आहे आणि त्याचं नौजल जे आहे ते आपल्या भारत पेट्रोलियमचं नाहीये. तर त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे तो व्हिडिओ फेक आहे. कारण की ज्यावेळेस आधी माझ्याकडे पण तो व्हिडिओ आहे जो त्यांना जो कारवाई झाली पेट्रोल पंपावर संरक्षण नाही, हा आणि विनाकारण तुमच्यावर हा विनाकारण त्यांनी मला कारण काही नसताना काढून टाकलेले. आता तो व्हिडिओ त्यांनी त्याला ज्या प्रकारे त्याने पाठवायचा त्या प्रकारे त्याने पाठवला. पण आता मालकाने काय केलेलं आहे, माझी कसलीही प्रकारची चूक नसताना मला कामावून काढून टाकलेलं आहे. आणि मला नाही पगार तर नाही दिला ना, पगार तर बाकी आहे ना. हा मग त्याने सांगितलं तुमच्यामुळे आमची बदनामी होती, तुम्हाला ठेवून काही उपयोग नाहीये. माध्यमाचे प्रतिनिधी त्यांना त्या व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळणीसाठी गेले होते, त्यांनी त्यावेळेस प्रतिकार केला. कारण की समोरच्यांना त्यांनी काही बाईक दिली नाही. कारण की त्यांनी त्यावेळेस दिले असते त्यावेळेसच कामापासून म्हणजे मला कामावर राहण्याची त्यावेळेस ठेवलं असतं त्यांनी. त्यावेळेस त्यांनी समजा कोणते रिपोर्टर तिथं गेले होते, त्यांनी पडताळणी केली होती, त्यावेळेस जर त्यांनी त्यांना योग्य उत्तर दिलं असतं तर माझ्यावर अशी वेळ आली नसती. त्यांनी त्यावेळेस त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला, ते त्यांच्याशी बोलले नाही. तुम्हाला काय वाटतं काय मालकाची काय चूक? मालकाची अशी चूक आहे का मालकांनी तो व्हिडिओ बघून विनाकारण मला कामावून काढून टाकलेला आहे. आणि आता कामावून काढून टाकलं, आता मला 10,000 रुपये पगार आहे तिथं, तर त्याच्यामध्ये आता ते माझ्यावर म्हणतील तुझ्यावर आता या कस्टमरची तक्रार आलेली आहे, ते त्या कस्टमरची तक्रार आलेली आहे. आणि माझा त्यांनी कोरा चेक घेतले असल्यामुळे आता मला त्यांच्यावर काहीच म्हणता येणार नाही. आता माझे तिथं कंप्लीट 12 दिवस कालपर्यंत भरलेले आहेत. आता 12 दिवसाचं पेमेंट आणि काही बाकीचं 6 महिन्यापासूनचं पेमेंट थकीत आहे त्यांच्याकडं.
आता तो बोगस व्हिडिओ बनवून त्यांनी व्हायरल केलेला आहे. हा, आता मी समजा इथून तर माझा आता ते मला कामावर तर घेणार नाही. उरलेला माझा 6 महिन्याचा पेमेंट उर्वरित हे 12 दिवसाचा पगार हे पण देणार नाही. त्यांनी माझ्याकडून कोरा चेक घेतलेला आहे. त्याच्यावरती किती अमाऊंट टाकते, 2 लाख टाकत्या का 3 लाख टाकत्या, आणि माझा 6 महिन्याचा पगार तुम्ही आता विचार करा, 10,000 रुपये महिन्याप्रमाणे 6 महिन्याचे 60,000 रुपये होत आहे. हा, ते 60,000 अधिक आहे 12 दिवसाचा पगार, आणि त्याच्यानंतर ते काय करतात त्याच्यावर अवलंबून आहे ना. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं का तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करू शकता, तुम्हाला 1 रुपयाचा पगार भेटणार. आमच्याकडे सगळ्या स्लिप आहे. आता त्यांनी सगळ्या स्लिपा, आता जसा जो माणूस फेक व्हिडिओ बनवू शकतो तसं ते पण फेक माझी स्लिपा म्हणजे हजेरी बुकावरून ते सांगतील तू 5 महिने कामालाच नव्हता. अशा गोष्टी कुठे शक्य आहे का? ते कारण की आहे ते आहे 6 महिन्यात. मी आता त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार आहे, पंपाविरोधात करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला त्या व्हिडिओमुळे कामावून काढून टाकलं आणि माझा 6 महिन्याचा पगार दिलेला नाही आणि अधिक 12 दिवसाचा पगार पण नाहीये. हा, तर आता मी त्यांच्या विरोधात पगाराविषयीची कंप्लेंट देणार आहे. व्हिडिओ काढणाऱ्याविषयी असं माझं म्हणणं आहे का त्यांनी तो पूर्णपणे फेक व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या शिर्डीचं नाव बदनाम केलेलं आहे. अशी कोणत्याही प्रकारची घटना झालेली नाही. आपण त्याला सविस्तर बिल दिलेलं आहे आणि मी त्याला ते पण सांगितलेलं आहे की तुम्ही चेक करून घ्या 5 लिटर आणि तुमच्या गाडीत टाकून घ्या. भविष्यात तुम्हाला आता त्या व्हायरल व्हिडिओमुळे तुमची बदनामी होईल, तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार पुढे? आता त्या भविष्यामध्ये असं आहे, त्या व्हायरल व्हिडिओमुळे मला कोणताही पेट्रोल पंपाचा डीलर कामाला ठेवणार नाही. म्हणजे मी बेरोजगार होणार आहे. कारण की त्या व्हिडिओवाल्यामुळं मला ह्यो प्रॉब्लेम येणार आहे. कुठेही गेलं तरी मला तेच म्हणणार आहे की ह्यो प्रॉब्लेम आहे तुमचा. त्या व्हायरल व्हिडिओमुळे ना माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. त्या व्हायरल व्हिडिओमुळे ना मला कुणी कामावर ठेवणार नाही आणि तेच कारण धरून पंपवाल्यांनी पण मला कामावून काढून टाकलेलं आहे आणि भविष्यात दुसरा पंपवाला सुद्धा मला कामाला घेणार नाही. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे.